विधान परिषदेची निवडणूक अटळ आहे, कारण विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। मवियाकडून 2 ऐवजी 3 उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचं समजतंय। मवियाकडून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, शेकापचे जयंत पाटील आणि ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर निवडणूक लढणार असल्याचं समजतंय। त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक अटळ होणार आहे। तर भाजपकडून आज उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे। विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर सदाभाऊ खोत आणि योगेश टिळेकर यांना सुद्धा भाजपकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, जयंत पाटील शेकापचे आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर मवियाचे उमेदवार आहेत। तर विधान परिषदेसाठी भाजपकडून 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। लोकसभेमध्ये पराभूत झालेल्या भाजपच्या पंकजा मुंडेंना अखेर भाजपकडून दिलासा मिळालाय आणि आता विधान परिषदेची उमेदवारी त्यांना दिल्यामुळे त्यांचं पुन्हा एकदा राजकीय पुनर्वसन केलं जातंय। पंकजा यांच्यासोबतच भाजपनं विदर्भातील परिणय फुके आणि पुण्यामधील अमित गोरखेंसह योगेश टिळेकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना सुद्धा उमेदवारी देत एक प्रकारचा प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतंय। अतिशय आनंदाची गोष्ट आहे की विधान परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 5 नावं जाहीर झाली आहेत। विशेषतः आमच्या सगळ्यांचा आग्रह होता की पंकजाताईंना विधान परिषदेमध्ये उमेदवारी दिली जावी। केंद्रीय भारतीय जनता पक्षाने ते मान्य केलं आहे आणि त्यांचं नाव जाहीर केलं आहे। त्यामुळे आम्ही केंद्रीय भारतीय जनता पक्षाचे आभार मानतो।